मोशी परिसरातील दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला शहराध्यक्षा रुपाली परशुराम आल्हाट यांनी 10 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्या आरोग्याची स्थिती खालावली आहे। सततच्या उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असूनही त्या आपला लढा सुरू ठेवत आहेत। मोशी परिसरातील गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या विकास आराखड्यातील कामांकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय। रुपाली आल्हाट यांच्या या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित गव्हाणे आणि नगरसेवक वसंत बोराटे यांनी भेट देत समर्थन दिलंय। त्यांनी रुपाली आल्हाट यांची विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। दरम्यान या उपोषणामुळे स्थानिक नागरिकांमध्येही प्रचंड संतापाची भावना असून मोशीतील नागरिक मोठ्या संख्येने रुपाली आल्हाट यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहेत। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। रुपाली आल्हाट यांच्या चौथा उपोषणाचा दिवस आहे आणि त्याला वाढता पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित गव्हाणे हे देखील आज या ठिकाणी आलेले आहेत। अजित भाऊ, तुम्ही रुपाली यांची भेट घेतलेली आहे, तब्येतीची देखील विचारपूस केलेली आहे। खरं तर 4 दिवस झाले ते उपोषणाला बसले आहेत। मोशीतील जे रस्ते आहेत 15 वर्ष झाले प्रलंबित आहे, अद्यापही डीपी मध्ये जे सँक्शन झालेले रस्ते आहेत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी आहे। तुम्ही भेट घेतलेली आहे, काय एकंदरीत सांगाल? रुपालीताई नेहमीच इथल्या मोशीच्या परिसरामध्ये या जाधववाडी असेल, बोर्डे वस्ती असेल, या सगळ्या भागातल्या डेव्हलपमेंट विषयी कायम आग्रही असतात। आणि मागच्या वेळेस पण आपल्याला आठवत असेल, इथे एक खेळाच्या मैदानाच्या जागेवरती हॉर्स रायडिंगचा विषय पुढे आल्यानंतर इथल्या भागातल्या अनेक सोसायट्यांच्या लोकांनी त्याला विरोध केला, कारण त्यांची मागणी होती की आम्हाला आमच्यासाठी ज्या गरजेच्या आहेत, आमच्या मुलांसाठी, आमच्या महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी जे मैदान आम्हाला पाहिजे ते मैदान आम्हाला, हक्काचं मैदान आमचं आम्हाला मिळालं पाहिजे। आणि त्यावेळी सुद्धा ताईंनी अशीच भूमिका घेतली आणि त्याचा फायदा असा झाला की ते कमिशनर आणि प्रशासनाला ती भूमिका मागे घ्यावी लागली आणि इथल्या लोकांच्या हिताचा जो निर्णय झाला। तशाच पद्धतीने आज या परिसरामध्ये आपण फिरत असताना आपण सगळ्यांना बघतो, रोज एवढं ट्रॅफिक जाम होतं, इतकी मोठी लोकसंख्या वाढलेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येला जे रस्ते पाहिजेत ते रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतो की रस्ते झालेत पण त्याची दर्जा चांगला नसल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रशासनाने ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु ते होत नसल्यामुळं त्यांनी महापालिकेत अनेकदा भेट घेतली असं त्यांनी मला सांगितलं, परशुराम भाऊंनी पण सांगितलं। आणि आता हे जे रस्ते प्रलंबित आहेत हे ताबडतोब व्हावे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आणि त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा महापालिकेचं बजेट आपलं 8 ते 10 हजार कोटीचं बजेट पिंपरी चिंचवड महापालिकेचं आहे आणि ते नेमकं कुठं खर्च होते हा प्रश्न प्रत्येकाला या ठिकाणी शहरामध्ये पडतो। आणि मोशीमध्ये मोठ्या संख्येने देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लोक नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्ताने आलेली आहेत आणि प्रत्येकाला अडचणीला अनेक वेळा ॲक्सिडेंट होतात, लोकांना अनेक संकटाला सामोरं जावं लागतं। त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे ते ताबडतोब मार्गी लावे अशी त्यांची अपेक्षा आहे। आता मी त्यांच्याशी माहिती घेताना त्यांनी सांगितलं की महापालिकेचे अधिकारी 2 दिवसापासून या ठिकाणी येत आहेत, त्यांनी काही प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांच्याशी चर्चा केली। मला आता या भागाचे माजी नगरसेवक वसंत बोराटे सांगत होते की ताई उपोषणाला बसल्यानंतर काही ठिकाणी डांबरीकरण सुद्धा सुरू झालेलं आहे, तर लवकरच आम्ही महापालिकेमध्ये तशा प्रकारची कमिशनर आता बदली झाल्यामुळं नवीन आयुक्तांशी बोलावं लागेल, सिटी इंजिनियरशी बोलावं लागेल आणि हे जे काही या भागातले जे प्रश्न आहेत रस्त्याचे हे ताबडतोब याच्यावरती कारवाई अशा प्रकारची भूमिका प्रशासनाला घ्यावं लागेल। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी, मी आज इथं आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने इथल्या नागरिकांच्या हितासाठी रुपालीताईंनी जो काही हा भूमिका घेतलेली त्याला आमचा पाठिंबा आहे। येत्या काळामध्ये अजितदादा पवार साहेब सुद्धा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांचा जो काही संवाद दौरा आहे त्या ठिकाणी दादांच्या कानावर आम्ही हा विषय घालणार आहोत आणि त्यांच्या मार्फती प्रशासनाला आम्ही कडक प्रकारच्या सूचना या ताबडतोब या संदर्भातली ही जी काही प्रलंबित कामे ही मार्गी लावण्यासाठी करणार आहोत, अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची आहे। आणि बघूयात आता त्याच्यावरती उद्या काय होतं। निश्चितच दादांच्या कानावर देखील तुम्ही हा विषय टाकणार आहात, मात्र असं देखील समजतं की याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये अजितदादा एका शोरूमच्या ओपनिंगला देखील येणार आहेत, तर दादा या ठिकाणी भेट देतील का? भेट दिल्यावर रस्त्याची, आता ज्या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे त्याच रस्त्याची जी बिकट अवस्था या ठिकाणी आहे, काय सांगा? दादा जर येणार असतील तर नक्कीच आम्ही दादांना विनंती करू की या ठिकाणी यावं आणि
उद्याच सिटी इंजिनियर आणि आयुक्त साहेबांशी आम्ही बोलणार आहोत आणि याच्यावरती ताबडतोब ऍक्शन घेण्यासाठी आम्ही त्या प्रकारची विनंती त्यांना करणार आहोत. वसंत बोराटे देखील आपल्या सोबत आहे. याच ठिकाणचे ते नगरसेवक आहेत. वसंत भाऊ, अनेक वर्षांपासून या ठिकाणचे रस्ते प्रलंबित आहेत. तुम्ही देखील अनेक वेळा या ठिकाणी मागणी केलेली, मात्र तरी देखील पालिका प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नाही, कुठेतरी झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप होते महानगरपालिकेवर. साधारण 2017 ते 22 या कालखंडानंतर 4 वर्ष झालं. प्रशासनाचा कालखंड असल्या दरम्यान अनेक असे पत्रव्यवहार आम्ही महापालिकेशी केले, पण प्रशासन कुठल्याही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. ज्यावेळेस अशा काही गोष्टी रुपालीताईंसारख्या आंदोलनाला बसतात, आपण पाहिलं इथून मागं पण आणि आता पण ह्या 5-6 दिवसामध्ये संपूर्ण प्रभागात म्हणजे जो काय आम्ही पाठपुरावा केलाय आणि प्रत्यक्षात ताई उपोषणाला बसल्यानंतर अधिकाऱ्यांची जी गती या ठिकाणी खड्डे बुजवणे असतील, रस्ते करण्यात असेल, हे जरा गतीने करायला लागलं. नाहीतर इथून मागची परिस्थिती आपण 6 महिने 8 महिन्यातली पाहिली तर कुठलाही अधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही. त्यामुळं निश्चित ताई उपोषणाला बसल्यामुळे नागरिकांचे बरेचसे प्रश्न सुटतील आणि भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने भाऊंच्या माध्यमातून आम्ही अजितदादांनाही पत्रव्यवहार करणार आहे आणि जर या ठिकाणी दादा आले तर त्यांना या ठिकाणी येण्याची विनंती करणार. निश्चितच आपण पाहतोय आज या उपोषणाचा 4था दिवस आहे. रुपाली अल्लाट यांची प्रकृती देखील खालावलेली, मात्र तरी देखील या ठिकाणच्या नागरिकांनी जे आहे पाठिंबा जो आहे तो त्यांना दिलेला आहे. स्वतः अजित गव्हाणे असेल, त्याचबरोबर वसंत बोराटे असेल, ते देखील या ठिकाणी येऊन गेले. अजित गव्हाणे यांनी हे देखील सांगितलंय की येत्या 2 दिवसामध्ये अजितदादा हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जनसंवादासाठी येणार आहे. त्या ठिकाणी जे आहे अजितदादाच्या कानावर हा विषय घालणार आहे आणि शक्यता आहे की अजित पवार देखील या उपोषणास्थळी भेट देऊन या ठिकाणचा आढावा घेतील. आणि नेमकं हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की अजित पवारांनी हा विषय मनावर घेतल्यावर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना जाग येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.